दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचं कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, परत एकदा. एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. परत श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर, कडेने खाली. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एक, दोन. श्वासासोबत करायचं. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, परत एक, दोन, एक, दोन, आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 थांबायचं थोडं, 10 सेकंद. पाय सरळ करायचे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. द्वार सरळ व्हायचं आहे. मान करायचे सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. डावीकडे वळायचंय. एक, सरळ व्हायचंय. दोन, उजवीकडे वळायचंय. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता आपल्याला खाली बसायचं, म्हणजे पाय गुडघ्यात वाकवायचं, खाली यायचं. एक आणि डावीकडे दोन. ठीक आहे. परत एक, उजवीकडे दोन. परत एकदा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. शेवटचं डावीकडून. एक, दोन. शेवटचं उजवीकडून. एक, दोन. हळूवार सरळ व्हायचं आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही हात सरळ करायचे. बोटांची हालचाल करूयात आपण. एक, मुठी बंद करायचे आहेत. दोन, परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. परत मुठी बंद करायच्या. एक, आणि मनगट गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन. हा जो भाग आहे आपला, हा सरळ राहायला पाहिजे. फक्त मनगट पुढून गोल फिरवायचे. असं असं नाही करायचं. हे आपलं पूर्ण हे जे हलतं ते हलवायचं नाहीये. हा, फक्त समोरचा भाग. 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं 4 फूट. या बाजूला चेहरा करायचा आहे. या बाजूला चेहरा,
ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे. उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. एक, दोन. करा. एक, दोन. 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 आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे डावीकडे वळायचं आहे. एक, पुढे झुकायचंय. दोन, खाली उजवीकडे यायचंय. तीन, वर यायचं. चार आणि पाच. परत डाव्या बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता उजवीकडे वळायचं आहे. एक, तिथे टाका. तुम्हाला करायचंय का? इथे टाका. दोन, तीन, चार, पाच. हे उचलून घ्या. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत एक, दोन, तीन, चार आणि पाच. साडेसहा ते साडेसात. हो. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. मान वरती करायचे आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार सरळायचं आहे. मान करायची सरळ आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील आणि पाठीचा कणा ताठ. मान सरळ. नजर दोनही भुवयांच्यामध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. सर्वात एक, दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती. पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन. परत सरळायचं आहे. एक, उजव्या बाजूला. दोन. परत सरळ. एक,
परत डाव्या बाजूला 2, पुन्हा सरळायचं 1, उजवीकडे 2, परत सरळ 1 आणि वर हात करायचे आहेत खाली 2. आता दोन्हीही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे 1, डावीकडे झुकायचे आहे, हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. पुन्हा सरळायचं आहे 2, उजवीकडे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, दोन्ही बाजूला करायचे आहेत. आणि कटीचक्रासन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1. आता डाव्या बाजूला वळायचे आपल्याला 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायची. आता डावा हात वरती करायचा आहे 1, उजवीकडे झुकायचं आहे 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत फिरवायचं आहे 1, परत एकदा 2, ताण द्यायचा आहे छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना. परत फिरवायचं 1, परत एकदा 2, पुन्हा सरळायचं 1, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. परत करूयात उजव्या बाजूने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, उजवीकडे वळायचं आहे 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा, उजवा हात वरती करायचा आहे 1, डावीकडे झुकायचं आहे 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ 1, परत एकदा 2, परत सरळ 1, परत एकदा 2, परत सरळायचा 1, पुन्हा एकदा 2, परत सरळायचं आहे 1, वर हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात 1, मान वर आणि खांदे वर, परत सरळायचं आहे 2, परत एकदा 1, पाठीचा कणा ताठ राहील, कोपरे मागे खेचायचे आहेत, मान वर, नजर समोर ठेवायची आहे, परत सरळायचं आहे 2. आता या स्थितीमध्ये डावीकडे वळायचं आहे 1, सरळायचं 2, उजवीकडे वळायचं आहे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, हात करायचे आहेत आता खाली, मान सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे आहेत, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात 1, धरून ठेवायचं 10 सेकंद, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला, पायाचे पंजे पुढे करायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे 1, 2, 3, मॅक्सिमम रोटेशन 4 आणि 5. हेच विरुद्ध दिशेने करायचं आहे. परत 1, 2, 3, 4
आणि 5. ठीक आहे, सर्वात उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेऊन हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये हात वर. पाठीचा कणा ताठ ठेवता आला पाहिजे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे आणि पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, नजर गुडघ्याकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. थांबायचंय थोडा वेळ. परत हात करायचा आहे वर. एक श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाचा पंजा स्वतःकडे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर, नजर गुडघ्याकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत हात करायचा आहे वर. एक श्वास आतमध्ये हात वर. दोन्ही हातांची बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. पाठीच्या स्नायूंना ताण पडेल यासाठी हात कानाच्या मागे न्यायचे, खांद्यातून वर आणि डावीकडे वळायचं आहे. एक परत सरवायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि आपल्याला सेम करायचं आहे. दोन्ही हात बाजूला, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक नुसतं एवढं जरी केलं तरी आपल्याला पायाच्या आणि पाठीच्या स्नायूंना ताण पडणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, स्ट्रेंथनिंग होणार आहे त्यामुळे आपल्या पायाच्या आणि पाठीच्या स्नायूंचं. थांबायचंय थोडा वेळ. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचा. 2 श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. उजव्या बाजूला वळायचे पहिल्यांदा. एक हात कोपरातून सरळ ठेवून उजवीकडे वळायचा आहे. परत सरळायचे. 2 डावीकडे वळायचं आहे. 1 2 परत उजवीकडे. 1 2 डाव्या बाजूला. 1 2 आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. पाय करायचे सरळ, मान सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांच्या पंजे आणि पंजाला पकडायचे, गुडघे खाली खेचायचे आहेत. भद्रासन आपण करतो आहोत. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. गुडघे खाली ओढायचे मॅक्सिमम. पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक मानवर आणि खांदेवर राहतील. पाठीचा कणा ताठ राहील. खोब्याच्या स्नायूंना इथे ताण पडणार आहे. 2 आपले जे ओटीपोटातील अवयव आहेत त्यांना चांगला याचा फायदा होणार आहे. परत दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडलेला, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक मानवर आणि खांदेवर. परत सरवायचं आहे. 2 परत एकदा पुढे. एक मानवर खांदेवर, पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत सरवायचं आहे. 2 ठीक आहे, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये हात वर. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. पाठीचा कणा ताठ पाहिजे म्हणजे पाठीच्या स्नायूंना फायदा त्याचा. परत एक श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर आणि मान सरळ. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. पुन्हा एकदा. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. थांबायचं तर 10 सेकंद. हळूहळू ताण वाढेल. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. हळूवार हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. चेहरा तुमचा समोर राहील, मान सरळ, फक्त उजवा पाय बाहेरच्या दिशेने. जेवढा पाय सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे, तेवढा आपल्या गुडघ्याच्या स्नायूंना फायदा जास्त आहे. गुडघ्याच्या आजूबाजूला जे लिगामेंट असतात तर त्यांची ताकद याच्यामुळे वाढणार आहे. त्यामुळे नुसतं असं बसलं तरी आपल्याला फायदा होतो. तर आता दोन्ही हात उजव्या हाताने पायाच्या पंजाला पकडायचा आहे, डावा हात बाजूला करायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत हात वर करायचा, उजवीकडे झुकायचं. करूयात. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. सिंपल करायचंय. खूप वागता येत नसेल तर नुसतं हात वरती करा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत काय करायचंय, सरळ डावा उजवा पाय मध्ये आता घ्यायचा, डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. जे आपण उजव्या पायाने केलंय तेच सेम डाव्या पायाने करायचं. दोनही पायांना समान ताण पडेल असा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, चेहरा समोर, हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात करायचा वरती. तर यात 1 श्वास आतमध्ये, हात वर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचं सरळ, पाय मध्ये घ्यायचा आहे. परत भद्रासन करायचं आहे. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे खाली खेचायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 थांबायचं आहे 10 सेकंद. 1 ताण वाढवायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. 1 आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. गुडघ्यांवरती आपण उभा आहोत आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे, डावीकडे वळायचं आहे. 1 सरळायचं, 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे, 1 2 उजवीकडे, 1 2 हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. डावा पाय बाहेर काढायचा आहे. उजव्या गुडघ्यांवरती बॅलन्स, पंजा टेकवायचा आहे जमिनीला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 डावीकडे झुकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि उजवा हात कानावरून घ्यायचा आहे आणि खाली वाकायचं आहे. परत सरळायचं, 2 हात खाली.
परत एकदा एक, ताण द्यायचा आहे, हळूहळू ताण वाढवायचा प्रयत्न, 2, परत एकदा एक, आता 10 सेकंद थांबायचं आहे, 1, 2, पाय सरळ करा, पंजा टेकवा, स्थितीकडे लक्ष द्यायचं आहे, दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, परत सरळ व्हायचं, 1 आणि हात खाली, 2, परत डावा पाय खाली करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता 1, उजवीकडे झुकायचं, आता 2 आणि डावा हात कानावरून घ्यायचा आहे, उजवीकडे झुकायचा मॅक्सिमम. परत सरा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, श्वासावरती करताना श्वास बाहेर सोडत वाकायचं. परत 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरा 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरा 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली करायचा आहे, पाय करायचा आहे मागे, टाचेवरती बसायचं आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि आता दोन्ही हात मागे करायचे आहे, खांदे मागे रोल करायचे, पुढे झुकायचं आहे, 1, कपाळ टेकवायचे जमिनीला, सिंपल शशांकासन. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे, परत सरवायचा आहे, 2, पुन्हा एकदा पुढे 1, परत सरवायचं आहे, 2, ठीक आहे. परत दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा, दोन्ही हातांनी गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, कमरेला सपोर्ट आपल्याला द्यायचा आहे आणि परत श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. करूयात श्वासासोबत, 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. आता 5 ते 10 सेकंद थांबायचे तसं. करूयात, 1 श्वास आतमध्ये, थांबायचे 10 सेकंदांसाठी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे, 1, 2, उजवीकडे वळायचं आहे, 1, 2. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे, डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा. करूयात, पहिल्यांदा डाव्या हाताने उजव्या पायाला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. सरवायचा आणि हात करायचे आहेत खाली. आता आपल्या मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे, मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. शशांक भुजंगासन करूयात आपण. श्वास आतमध्ये घेत हात वर, 1 श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचं आहे, 2 श्वास बाहेर आणि पुढे, मान करायचे आहे वर आणि करायचे भुजंगासन, 1 श्वास आतमध्ये आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. परत खाली यायचं, 2 श्वास बाहेर, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत हात वर, 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं, 2 श्वास बाहेर, भुजंगासन, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर,
पुन्हा एक थांबायचे 10 सेकंदांसाठी. आता त्याचा पंजे जोडायचे, मान वरती करायचे आहे, मॅक्सिमम ताण द्यायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 10 सेकंद थांबायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात वरती ठेवून 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात खाली. आता पायाच्या पंजांवरती यायचं आहे, मान करायचे आहे सरळ आणि उभं राहायचं आपल्याला. दोन पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोनही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान करायचे आहे सरळ, नजर समोर, हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. आता हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि टाचा वर करायच्या आहेत. करूयात. एक श्वास आतमध्ये टाच वर करायच्या, थांबायचे 10 सेकंदांसाठी. 2, परत एकदा. एक, टाच वर पाहिजे, पंजांवरती बॅलन्स, पंजांची कमीत कमी हालचाल करायची. हात कानाच्या मागे न्यायचे. आता मॅक्सिमम 2, टाच खाली. परत एकदा सेम करायचं आहे, टाच वर आणि हात कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न करायचा पूर्ण. टाच वरती. एक, बॅलन्स करायचा आहे आणि हात कानाच्या मागे न्यायचा आहे, मागच्या बाजूला. 2, टाच खाली. हाताचे पंजे सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पुढे. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी जमिनीला समांतर करायची. करूयात. 1, 2, मांडी जमिनीला समांतर, गुडघा पंजाच्या पुढे जाऊ द्यायचा नाही. परत 1, 2, परत एकदा. 1, 2. आता 5 सेकंद थांबायचं आहे त्या स्थितीमध्ये. करूयात. 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ आणि हात खाली. ठीक आहे. आता परत या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, आता डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. 2, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली करायची आहे, हनुवटी डाव्या खांद्याला टेकवायची आहे. आणि आता उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर, हात खाली. परत डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत, मान खाली, हनुवटी खांद्याला. आणि मग डावा हात गोल फिरवायचा आहे. 1, हात कोपरामध्ये न वाकवता. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. पायाचा पंजा सरळ करायचा आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, पायामध्ये अंतर ठेवून. आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. तर यात श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये.
दोन श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये. आणि आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. हं? 6 सूर्यनमस्कार करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. हं? करूयात. 2 हात वर, पुढे झुकायचा. 3 डावा पाय मागे. 4 मान वर, उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. शरीराचा त्रिकोण करायचा आहे, पोटरीला ताण द्यायचा आहे, गुडघ्याच्या हनवटी. 6 हातीवर उचलायचे. 7 कंबर उचलायचे. 8 डावा पाय पुढे. 9 आणि 10 परत 11 आणि 12. पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. चौथा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पाचवा थोडासा बदल. पाचव्या स्टेपला सरळ राहायचं. 2 3 4. आता पाचव्या स्टेपला शरीर सरळ ठेवायचं. 5 शरीर सरळ, गुडघे सरळ, कंबर वर उचलायची थोडी, गुडघे टेकवायचे, टाचीवरती बसायचे. 6 भुजंगासन. 7 पुन्हा 8 टाचा टेकवायचे आहेत. 9 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 उजवा पाय मागे. 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता पाठीवर झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. थोडस शरीराला रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भोवयांच्या मध्ये केंद्रित.
आता दोन्ही पायाचे टाचा पंजे जोडायचे आहेत. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे. आणि आपल्याला आता उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. डावा उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती द्यायचा आहे. आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आता आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय सरळ. आता उजवा पाय सरळ करायचा आहे आणि पुन्हा एकदा डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. आणि आपल्याला आता उजवा पाय गोल फिरवायचा आहे, मॅक्सिमम रोटेशन परत एकदा करायचं आहे. सेम 1, आतून बाहेर उजवा पाय गोल फिरवायचा, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. परत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पोटावरती द्यायची. आणि आता आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, मॅक्सिमम रोटेशन, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. नजर दोनही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, म्हणजे पोटावरचा ताण थोडासा कमी होईल. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. पायामध्ये थोडस अंतर, दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आहे, छाती हनवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न. तर यात 1, 2, कंबर खाली ठेवायची आहे. पुन्हा एकदा 1, 2, परत एकदा 1,
दो, पुन्हा एकदा एक, दो. तेव्हा दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं थोडस. तीन श्वास घ्यायचे आहेत. श्वास एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास एक, दोन. दुसरा श्वास एक, दो. तिसरा श्वास एक, दो. पाचवा श्वास एक, दो. रिलॅक्स व्हायचा आहे. याच गतीमध्ये श्वास घ्यायचा आहे. आणि डाव्या कुशीवर वळायचा आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचा. कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. हनुवटी आता दोन्ही हातावरती टेकवायची आहे आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर हात करायचे आहेत सरळ. करूयात एक. दोन्ही हातावरती दाब, मानवर छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती करायचे आहे. करूयात एक, दोन. परत एक, दोन. पुन्हा एकदा एक, दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एक, दोन. परत एक, दोन. शेवटचा एक. आणि थांबायचं 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. पाय सरळ पूर्ण खाली यायचा. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमीन टेकवायची आहे. दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर हात करायचे आहे सरळ. करूयात एक. दोन्ही हातावरती दाब, मानवर छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. कंबरवर उचलून आता टाचेवरती बसायचं आहे. दोन. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. पद्मासनामध्ये बसायचं आहे आता. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पोट आतमध्ये खेचायचा आहे, श्वास बाहेर सोडत आपल्याला कपालभाती करायची आता. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावर, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आणि सुरू करायचे आहे कपालभाती. करूयात.
त्यांचं झाले त्यांनी थांबायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. नजर दोनही भोवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओ, 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 ओ. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायचे आहेत. वर डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.